सैफ हल्ला प्रकरणामध्ये कोर्टाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कटाचा संशय व्यक्त. आरोपी बांगलादेशी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय कटाचा संशय नाकारता येत नाही, कोर्टाचं निरीक्षण. सैफवरील हल्ल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी. वांद्रे कोर्टाकडून आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडे बांगलादेशची कागदपत्र. आरोपी मोहम्मद शहजाद 6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला. आरोपीचं मुंबईत विजय दास नावाने वास्तव्य. मुंबई पोलिसांची माहिती. आरोपी मोहम्मद शहजाद बांगलादेशी असल्याचं अजून सिद्ध झालं नाही. आरोपी 7 वर्षांपासून मुंबईत राहत आहे, आरोपीच्या वकिलांचा दावा. सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता. हल्ला प्रकरणानंतर आरोपी मोहम्मद शहजादला घर बसल्या घाबरल्याची माहिती. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक. ठाण्याच्या कासारवडवली भागात मुंबई पोलिसांचं मोठं ऑपरेशन. गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांची संयुक्त कारवाई. हल्लेखोराच्या अटकेसाठी 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचला. रात्री 3 वाजता ठाण्याच्या जंगलात अटकेचा थरार. अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून आरोपी लपला होता. ठाण्याच्या लेबर कॅम्पमध्ये रात्रभर अटकेचं ऑपरेशन. व्हिडिओ TV9च्या हाती. मध्यरात्री लेबर कॅम्पमध्ये पोलिसांकडून चौकशी. पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं. दादांच्या पाया पडून षडयंत्र असल्याचं सांगितलं. दादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र सुरू झालं होतं. शिर्डीतल्या भाषणात धनंजय मुंडेंचा दावा. जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेतलं जाणार नाही. कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार. अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा. मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करत आहेत. देशमुखांच्या हत्येचं समर्थन कोणीच करू शकत नाही. हत्या करणाऱ्यांवर फाशीवर लटकवलं पाहिजे. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या शिबिरात नवाब मलिकांकडून बीड प्रकरणाचा उल्लेख. राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होते. पक्ष नेतृत्वानं पक्षाच्या हिताचा निर्णय घ्यायला हवाय. नवाब मलिकांचं मत. सूत्रांची माहिती. मला बदनाम करायचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका. मंत्री धनंजय मुंडेंची विरोधकांवर टीका. तर तुम्ही बीडचे असल्यामुळे बीड बदनाम. अंबादास दानवेंचं उत्तर. बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होते. आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार. तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या. सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर. आरोप करणाऱ्यांनी एकतरी आरोप खरा करून दाखवावा. मंत्री धनंजय मुंडेंचं विरोधकांना आव्हान.